सह्याद्री विद्यालय येथे उपसरपंच सुभाष गायकर यांचा शिवसेना अकोले तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा। सह्याद्री विद्यालय येथे आज एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये माननीय श्री सुभाष गायकर यांचा शिवसेना अकोले तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला। लहानपणापासून आम्ही बरोबर सोबत राहिलेलो, एका गल्लीत वाढलो आणि अगदी छोटा असताना आता मला तो आठवतोय, तेव्हा त्याच्यामध्ये कार्यकर्ता कसा असावा याचे गुण दिसत होते आणि तो शेवटी नंतर आम्ही गेलो शिक्षणासाठी बाहेर, कार्यकर्ता झाला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ब्राह्मणवाड्यात कार्य चालू ठेवलेलं आहे। आता तो तालुकाध्यक्ष झालाय, इथून पुढेही त्याचं कार्य अशाच चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा मी बाळगते आणि तो करणार। त्याचबरोबर दीपकजी गायकर आणि संजय गायकर यांनाही त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय शेला मॅडम, सर्वेक्षक समोने सर आणि ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष, ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि आताच जो काही सह्याद्रीच्या या परिवारामध्ये आणि या विभागाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला, एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी घडून आला आहे आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुभाष गायकर यांचा अकोले तालुका शिवसेना प्रमुख दक्षिण विभागचे प्रमुखपद त्यांना या ठिकाणी मिळालं। निश्चितपणाने हा फार मोठा लौकिक आहे। खऱ्या अर्थानं जर सेनेची जी काही स्थापना वगैरे याच्या काही भाषण करीत नाही, परंतु या ठिकाणी निश्चितपणानं आदरणीय दादांचं स्मरण या ठिकाणी करावं लागेल की ज्या दादांनी खऱ्या अर्थानं सेनेचं जे काही रोपट आहे ते तालुक्यामध्ये ब्राह्मणवाड्यात पहिल्यांदा लावलं। त्यांची जी काही पद्धती होती ती खऱ्या अर्थानं अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि तोच यांच्यामध्ये निश्चितपणानं तो या ठिकाणी आहे। या पदाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम सुभाष गायकर या ठिकाणी निश्चितपणानं करतील। फार मोठा बहुमान आम्ही तालुक्यामध्ये पाहतो की अनेक लोक त्या पदाच्यासाठी मोठ्या प्रमाणात हपापलेले आहेत, परंतु या ठिकाणी यांनी कशा स्वरूपाचा कधी आग्रह धरला नाही, परंतु माणसाची जी काही किंमत आहे ते काम ठरवत असतं आणि त्या कामातून खऱ्या अर्थानं न्याय सुभाष गायकर यांना या ठिकाणी मिळालेला आहे। पुढील कार्यासाठी सह्याद्री परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी या गावचे भूमिपुत्र आणि ब्राह्मणवाडा विकास सेवा सोसायटीचे सन्माननीय संचालक एक उद्योजक दीपकजी गायकर यांना मुळा विभागाचं एक गटनेतेपद मिळालेलं आहे। त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीनं जे काही या विद्यालयावरती सातत्यानं प्रेम करणारे आणि आमचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम समाजापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून केलं ते संजयजी गायकर, ब्राह्मणवाडा न्यूजचे संजय गायकर यांचंही या ठिकाणी मीडिया प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे। त्यांना मी विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय शेला मॅडम, पर्यवेक्षक समोने सर, आमचे सर्व सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांच्या वतीनं आपणा तीनही महान विभूतींना या ठिकाणी निश्चितपणानं पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। या ठिकाणी आपल्या सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाड्यामध्ये आपल्या सह्याद्री परिवाराने मला या ठिकाणी बोलवून जे मला पद मिळालेले आहे तालुका प्रमुख त्यानुसार आपण माझा इथं या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव घेऊन माझा सत्कार केलेला आहे। सर्वप्रथम मी आपल्या सह्याद्री परिवाराचं मी आभार मानतो आणि आपला सर्वांना ज्ञात आहे की जे मला पद मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने आपल्या मुळा विभागात भाऊसाहेब हांडेनंतर म्हणजे कोणत्याही पक्षाचं पद आपल्या ह्या विभागामध्ये मिळालेलं नाही। त्या काळामध्ये भाऊसाहेब हांडे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जर शिवसेनेचं बीज कोणी रोवलं असं सरांनी सांगितलं तर आपल्या ब्राह्मणवाडा विभागात नाही तर संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात या शिवसेनेचं बीज रोपण करण्याचं काम आमचे गुरुवर्य रामदासजी फलके यांनी केलेलं होतं।
परंतु त्या काळामध्ये आम्ही दादांना विचारत असायचं, दादा तुम्ही एवढी मोठी शिवसेनेची स्थापना केली, एवढं मोठं तुमचं कार्य आहे आणि त्या काळामध्ये शिवसेनेचे अग्रेसर नेते नंबर 1 चे नेते बाळासाहेबांनंतर पुणे असेल तर छगन भुजबळ होते, त्या छगन भुजबळांच्या हस्ते ब्राह्मणवाडा शाखेचं उद्घाटन छगन भुजबळांच्या हस्ते ब्राह्मणवाड्यात झालं होतं. परंतु कधीही कोणत्याही पदाची लालसा न करता दादांनी तालुका अध्यक्ष नेमले, त्यावेळेस तालुका अध्यक्ष नेमले असतील, जिल्हा अध्यक्ष नेमले असतील, त्या काळामध्ये शिवाजीराजे धुमाळ असतील तर जिल्हा अध्यक्ष त्यांना नेमण्याचं काम दादांनी केलं होतं आणि त्या विभागामध्ये दक्षिण विभागाचं बाबूशेठ टायरवाले असतील त्यांना सुद्धा अध्यक्ष करण्याचं काम दादांनी केलं. परंतु कुठल्याही प्रकारचं पद घेतलं नाही. तर आम्ही विचारणा केली असता दादा सांगायचे, अरे आपल्या खिशात जायला आपल्याला एसटीने जायला पैसे नाही तर आपण हे पद घेऊ शकत नाही आणि आपल्याला त्या पदांना आपण किती कॅपॅसिटी असली तर आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही. आणि अगदी सरांना सांगण्यापेक्षा आम्ही कधीही पदांचा हट्ट केलेला नाही. उलट हे पद देत असताना सुद्धा आम्ही संघटनेला सांगितलं होतं की नको, आमची कामाचे व्याप, गावाचा कारभार यातून आम्हाला फार वेळ कमी मिळतो. परंतु त्यांनी सर्व हे कामकाज, आमचं जी एकनिष्ठता असेल किंवा आम्ही परिसरात केलेल्या कामाची पावती ते तुम्हालाच द्यायची. आमच्याकडे इतरत्र खूप काही नावं आहेत परंतु आम्हाला ते कुणालाच द्यायचं नाही. एक 15 दिवस सर मी नाही म्हणत होतो, परंतु शेवट संघटनेच्या हट्टापुढे काही चालत नाही आणि त्यांनी डायरेक्ट एकनाथजी शिंदे साहेबांकडून नियुक्त्या, श्रीकांत शिंदे मार्फत नियुक्त्या केल्या आणि मग ती नियुक्ती मला स्वीकारायला लागली. परंतु मी एवढंच आपल्याला सांगेन की ह्या पदाचा उपयोग जसा मी संघटनेसाठी करणार आहे, मग त्या संघटनेनंतर आपला भाग असेल, गाव असेल किंवा आपला मुळा विभाग असेल, निश्चितच या दक्षिण विभागाला कामाच्या माध्यमातून आमच्या पत्रांवर शाळेची कामं असू, इतर कोणतीही विकासाची कामं असू, त्याचा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून ह्या मिळालेल्या पदाचा उपयोग आपल्या भागासाठी मी करेल आणि निश्चितच त्याचा सदुपयोग आपण करू. आणि पक्षाला जेवढा संघटनेचा उपयोग करणार आहे त्यात ह्या भागाच्या विकासासाठी ह्या पदाचा मी उपयोग करीन अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आमचे पदाधिकारी दीपक गायकर असतील, संजू असन यांचा तुम्ही सर्वांचा आमचा मान सन्मान केला येतोची, त्याबद्दल मी सह्याद्री परिवाराला आणि शाळेला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि